तुम्ही स्वयंपाकघरात जी काही खाद्यतेलं वापरतात त्या प्रत्येक तेलामध्ये दोन प्रकारचे फॅटी ॲसिड सापडतात, ओमेगा 3 आणि ओमेगा 6. यातील ओमेगा 6चे प्रमाण जास्त असणं हे शरीरासाठी हानिकारक आहे, आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. कारण ते प्रोथ्रॉम्बोटिक म्हणजे रक्ताची गुठळी उत्पन्न करण्यासाठी कारणीभूत ठरणारं, प्रो इन्फ्लेमेटरी म्हणजे शरीरातील कुठल्या तरी ऑर्गनवर सूज उत्पन्न करणारं किंवा अंगावर सूज उत्पन्न करणारं असं कारणीभूत ठरणारं, आणि ट्युमर ग्रोथ प्रोमोटिंग म्हणजे एखादी गाठ, एखादी ग्रंथी शरीरामध्ये किंवा आजकालच्या भाषेत कॅन्सरसारखे चेंजेस निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरणारं आहे. या उलट ओमेगा 3 हे आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. संशोधन करून बघा, शोधून बघा, तुम्हाला असं लक्षात येईल की सगळ्यात कमी ओमेगा 6चं प्रमाण कशात असेल तर साजूक तुपात आहे. त्या खालोखाल जी आपण पारंपरिक तेलं वापरतोय, गेल्या 7 पिढ्या किंवा पिढ्यानपिढ्या वापरतोय, जी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितली आहे तुम्हाला की शेंगदाणा तेल, तीळ तेल, खोबरेल तेल, मोहरीचं तेल, यांच्यामध्ये ओमेगा 6चं प्रमाण आहे हे अति कमी प्रमाणात आहे. या व्यतिरिक्त आजकाल टी व्हीमध्ये दाखवली जाणारी जी काही टी व्हीवर तेलं दाखवली जातात ॲडव्हर्टाईजमध्ये, ह्याच्यामध्ये ओमेगा 6चं प्रमाण हे तुलनेने जास्त आहे. त्यामुळे पारंपरिक तेलांचा वापर करा आपल्या जेवणामध्ये. तुम्ही कुठलं तेल वापरताय मला कमेंटमध्ये सांगा.